अंबड व इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीतील विविध गुन्ह्यांमध्ये हस्तगत करण्यात आलेला तब्बल 70,15,049 रुपये किमतीचा मुद्देमाल फिर्यादींना परत देण्याचा कार्यक्रम पार पडला। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 किशोर काळे तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त अंबड विभाग सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला। यावेळी अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत तसेच इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी यावेळी उपस्थित होते। 12 गुन्ह्यांमधील 31,93,000 रुपये किमतीचे 239 ग्रॅम सोन्याचे दागिने, वाहन चोरीच्या गुन्ह्यातील 4,04,000 रुपये किमतीची 3 वाहनं, मोबाईल चोरीच्या गुन्ह्यातील 4,84,989 रुपये किमतीचे 15 मोबाईल, कॉपर वायर चोरीतील 10 लाख रुपये किमतीची वायर, गहाळ प्रकरणातील 12,30,000 रुपये किमतीचे 64 मोबाईल असा एकूण 64,11,989 रुपये किमतीचा मुद्देमाल परत करण्यात आला। इंदिरानगर पोलीस ठाण्याकडून 9 गुन्ह्यांमधील 6,03,160 रुपये किमतीचा मुद्देमाल फिर्यादींना देण्यात आला। एकूण वितरण दोन्ही पोलीस ठाण्यांकडून मिळून 70,15,049 रुपये किमतीचा मुद्देमाल फिर्यादींना परत करण्यात आला। ही उल्लेखनीय कामगिरी अंबड पोलीस ठाणे आणि इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने केली आहे। यामध्ये अधिकारी आणि अंमलदार म्हणून विलास पाडळकर, छबू सानप, अमित गोसावी, योगेश देसले, सुभाष दुबे, मयूर पवार, अनिल गाढवे, सचिन कारंजे, उल्हास गांगुर्डे, समाधान शिंदे, संदीप भुरे, सागर जाधव, संजय सपकाळे, फरीद इनामदार, तुषार मते, केशव ढगे, प्रवीण राठोर, योगेश शिरसाट, वैभव एखंडे आदींनी कामगिरी बजावली। या उपक्रमामुळे नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ झाला असून फिर्यादींनी समाधान व्यक्त केले। नितीन चव्हाण, महाराष्ट्र 24 न्यूज, सिडको। होते आणि आता धावतच घेऊन जाणार होते। 3 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल $2.25 लाखाचा मुद्देमाल आहे। If useful to you guys, please like and share this video. If you have any suggestions for us, leave a message in the comments field. Always support us by clicking the subscribe